श्रीकृष्णाय नमः. नमस्कार. थिंक रिच अँड पॉझिटिव्ह या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अध्याय 6 ध्यानयोग सांगणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा अध्याय मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही ऐकू शकता. 5व्या अध्यायात म्हणजे कर्मसन्यास योगामध्ये श्रीकृष्णांनी कर्मसन्यास व कर्मयोग यांची तुलना केली आहे. 6व्या अध्यायात ते अधिक स्पष्ट करतात की खरा योग म्हणजे ध्यानयोग, ज्यात कर्मयोग, संयम व भक्तिभाव यांचा संगम आहे. या अध्यायामध्ये सांगितले आहे की केवळ कर्मत्याग करणारा संन्यासी नसतो, तर जो फलाची आसक्ती सोडून कर्तव्य कर्म करतो तोच खरा योगी आहे. यावरून संन्यास व योग हे परस्पर पूरक आहे. मन संयमित ठेवावे, इंद्रिय निग्रह, चित्तशुद्धी व मन एकाग्रता ही योगाचे पाया आहेत. चित्त स्थिर करून आत्म्याचे ध्यान करणे, परमात्म्याशी तादात्म्य प्राप्त करणे. जो सर्वत्र आत्मा पाहतो, सर्व जीवात परमात्मा पाहतो, त्याला संपूर्ण योग प्राप्त होतो. योगी तपस्व्यापेक्षा, विद्वानांपेक्षा, कर्मकांड करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्वोच्च योगी तो आहे जो भक्तियोगी बनून प्रेमाने परमेश्वराशी एकरूप होतो. श्रीकृष्णांनी संन्यासाला केवळ कर्मत्यागाशी न जोडता कर्मफळाच्या त्यागाशी जोडले आहे. हे गीतेतील मोठे तत्त्वज्ञान आहे. अतिरेकी तपश्चर्या किंवा भोग या दोन्हींपेक्षा समत्वाचा मार्ग श्रेष्ठ मानला. ही ध्यानयोगाची मध्यमार्ग संकल्पना बुद्ध धर्माशीही साधर्म्य दाखवते. सर्वात्मभाव. ध्यानयोगाचा खरा परिणाम म्हणजे सर्वत्र आत्मा पाहणे. हेच अद्वैत तत्त्वज्ञानाचे बीज आहे. कर्मयोगी, संन्यासी, तपस्वी, विद्वान यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ मानून गीतेमध्ये योगेश्वर संकल्पना दृढ केली आहे. या ध्यानयोगाचा व्यावहारिकदृष्ट्या पण उपयोग होतो. ध्यानयोग मन स्थिर ठेवतो. ध्यानयोगामुळे अतिरेक न करता संतुलित जीवन जगण्याचा संदेश मिळतो. ध्यानयोगामुळे सर्व प्राणिमात्रात परमात्मा पाहणे म्हणजेच समता व बंधुता जपली जाते. ध्यानयोगामुळे भक्तियोगाद्वारेही परमात्म्याशी एकरूपता साधली जाते. एकंदर या अध्यायामध्ये मुख्य संदेश हा सांगितला आहे की खरा संन्यास म्हणजे कर्मत्याग नाही, तर कर्मफळाचा त्याग. ध्यानयोगाने मन स्थिर होऊन आत्मज्ञान प्राप्त होते आणि सर्व योगामध्ये श्रेष्ठ योगी तो आहे जो भक्तिभावाने परमेश्वराशी जोडलेला असतो. आता प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. त्याआधी एका श्लोकाने सुरुवात करते. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत्. म्हणजे स्वतःवर विजय मिळवलेला आत्मा मित्र होतो, अन्यथा तोच आत्मा शत्रू बनतो. अध्याय प्रारंभ. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करत नाही, तसेच आपले कर्तव्यही करत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगीसुद्धा नाही. संन्याशांना कधीकधी वाटते ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवतात. परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते.
या प्रकारची इच्छा असणे हे तर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ही इच्छासुद्धा स्वार्थयुक्त आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मीलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच. पण कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परमसत्याच्या संतोषार्थ कर्म करतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मांमध्ये संलग्न होत नाही. अन्यथा कर्म केल्यावाचून राहूच शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधातच असतो. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्वराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परम शत्रू असते. ज्याने मन जिंकले आहे त्याचा परमात्मा प्राप्तच झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष्य आहे. मन जेव्हा बाह्य मायाशक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येयप्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्ण तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्म्यात
अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. परमसत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. आपल्या भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि दिव्यलीलांचे दिव्य स्वरूप कोणीही जाणू शकत नाही. केवळ दिव्य भगवत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम, रूप, गुण आणि लीला प्रगट होतात. ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. शुद्ध भावनायुक्त व्यक्तींचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो, परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो. आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो, कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तो दिव्य असतो, कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते. सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सुहृदय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. ज्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे, त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. पवित्र स्थान म्हणजे तीर्थस्थळ होय. भारतामध्ये योगीजन किंवा भगवत भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश आणि हरिद्वारासारख्या पवित्र स्थळी वास करतात. अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी ते एकांतवासात योगाभ्यास करतात. परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही. मोठमोठ्या शहरातील तथाकथित योग संस्था या भौतिक लाभप्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाहीत. जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही. म्हणून बृहन्नारदीय पुराणात सांगण्यात आले आहे की कलियुगामध्ये म्हणजे वर्तमान युगामध्ये लोक हे अल्पायुषी, आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे
पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. हरेर्नाम हरे नाम हरेर्नामेव केवलम कलय नास्तैव 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 गतिरन्यथा. म्हणजे कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करतो. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास असतो. भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्ती करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे. तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे. हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे. भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाही. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य होते. भगवत धामाचेही स्पष्ट वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवत धाम म्हणजे असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सूर्य, चंद्र किंवा विद्युत शक्तीची मुळीच आवश्यकता नाही. भौतिक विश्वातील सूर्याप्रमाणेच आध्यात्मिक जगतातील सर्व ग्रहलोक हे स्वयंप्रकाशित आहेत. भगवंतांचे राज्य हे सर्वव्यापी आहे, परंतु आध्यात्मिक विश्व आणि त्यातील ग्रहलोक यांना परमधाम असे म्हटले जाते. स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंततः त्यांच्या परमधामाची कृष्णलोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या गोलोक धामामध्ये नित्य निवास करीत असले तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्वव्यापी ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात. श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णुरूपाच्या योग्य ज्ञाना वाचून कोणीही आध्यात्मिक विश्वात किंवा भगवंतांच्या शाश्वत धामात प्रवेश करू शकत नाही. म्हणून कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये तल्लीन झालेले असते. वेदांमध्येही आपण पाहतो की केवळ भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसवण्यासाठी केलेली जादूगिरी किंवा शारीरिक कसरत नव्हे, तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय. हे अर्जुना, जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यताच नाही आहे. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो,
तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. म्हणजे आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्णभावनाभावित भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि त्या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. मनुष्याने दृढनिश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योगमार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनामध्ये सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. योगाच्या अभ्यासकाने दृढनिश्चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढनिश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते. अंतःकरणपूर्वक उत्साह, निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगांमध्ये विहित कार्यांचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्तियोगाचे अनुसरण करू शकतो. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. जो रजोगुणाच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि यामध्ये तो आपल्या पूर्वकर्म फलांपासून मुक्त होतो. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. वास्तविक योगी सर्व प्राणिमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणिमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निस्संदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. कृष्ण भावनाभावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहते. अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते,
परंतु सर्व काही श्रीकृष्णांच्याच शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्याच उपस्थितीची जाणीव असते. श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत. हेच कृष्ण भावनेचे आधारभूत तत्व आहे. कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची परिपक्वता आहे आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे. आत्मसाक्षात्काराच्या अतीत या कृष्ण भावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो. त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. हे अर्जुना, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे, असे मला वाटते. मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधीकधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजवते. व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांवरही कृत्रिमपणे समभाव असू शकेल, पण अंतिमतः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही, कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे. भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख आणि दुःख उपभोगतो, असे महान विचारवंत समजतात. बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो, त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करतो. असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे, परंतु अर्जुनासारख्या संसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता. आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे. येथे योजलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्छृंखल मनाला आवरणे होय. मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे पूर्ण नम्र भावाने हरिकृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय. याची विधी आहे स वै मनः कृष्ण पदारविंदयोः. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे. केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहू कौंतेया,
चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? हे महाबाहू कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत. त्यांना भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान असते. भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते. वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्यकाळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच. म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. आता अर्जुनाला अयशस्वी योगाच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. श्रीकृष्णांच्या समान आणि बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्त्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयाचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे, कारण ते भूत, वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांना कोणी जाणत नाही. केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावना भावित भक्त हे सर्व काही इत्यंभूत जाणू शकतात. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, अथवा तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्यचेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्यचेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो आणि जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो. हे भगवन, जे तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करतात ते जरी चांडाळी कुळात जन्मले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगट झालेले असतात. तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निस्संदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहेत, सर्व तीर्थस्नाने केली आहेत, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे
आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अंततः अनेकानेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. भजते यामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा आहे. वर्शिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही, कारण वर्शिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रित्यर्थच असते. सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल. परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अधःपतन होईल. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूपस्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे. भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्तीकर्ता आदी पुरुष भगवंत यांची सेवा करत नाही किंवा भगवंतांप्रित्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूपस्थितीपासून पतन होते. श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेल्या अवजानन्ति हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे. केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात. भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नसते असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात. यामुळेच ते भजंती आणि वर्शिप या शब्दांमधील फरक जाणू शकत नाहीत. सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणती भक्तियोगामध्ये होते. इतर सर्व योग हे भक्तियोगाप्रती येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोगरूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांमध्ये परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांगयोग म्हटले जाते. आणि मनुष्य जेव्हा अष्टांगयोगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्तियोगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे, परंतु भक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करत असतो. जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिटकून राहतो आणि पुढे प्रगती करत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधले जाते. उदाहरणार्थ कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, राजयोगी किंवा हठयोगी इत्यादी.
भक्तियोगाप्रत उन्नत होण्याइतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो, ज्यामध्ये जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे. वैदिक आज्ञानुसार सुस्थिर होण्याकरता भक्तियोगाचा मार्ग क्रमत असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्यामसुंदर आहेत. श्यामसुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नीलवर्ण आहे. त्यांचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यांचे वस्त्र रत्नांप्रमाणेच तेजस्वी आहे आणि त्यांनी सुंदर पुष्पमाला धारण केली आहे. सर्व दशदिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नृसिंह, वराह आणि भगवान रूपामध्ये अवतीर्ण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते. ते परिपूर्ण बालक, पती, सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते. सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्तियोगाद्वारेच प्राप्त करता येते. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोंवर दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्यांचा आपोआप उलगडा होतो. या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती होय. अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांमध्ये रममाण केले पाहिजे. हाच नैष्कर्म्याचा उद्देश आहे. अध्याय समाप्त. हा अध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. श्रीकृष्णार्पणमस्तु.